चला आजची सकाळ पण बाप्पांचे दर्शन घेऊनच झाली आहे। काल मस्त असे सगळ्यांचे डान्स झाले, फॅमिली सोबत गप्पा गोष्टी झाल्या आणि झोपायला मला सकाळचे 6 वाजले। सकाळच्या 6 ला झोपून पण मला 9 9:30 ला जाग आली, कारण बाप्पांच्या आवडीचे मोदक जे बनवायचे होते। मला दुसऱ्या कामांमध्ये आळस येईल, पण गणपती बाप्पांचे कोणतेही काम असेल ते मन लावून मात्र करणार। सर्वांनी मिळून मोदक बनवले आणि गेलो 12च्या आरतीसाठी। यावेळेस तर मी आरती केली, कारण मला आरती करायला खूप आवडते। गरमागरम मोदकचे नैवेद्य काकीने दिलं, मग आम्ही सुद्धा सर्वांनी जेवण केलं। संध्याकाळी बाप्पांच्या विसर्जनासाठी रेडी झाले। बाप्पांच्या विसर्जनाला मनात थोडं दुःख असतं, पण ते जितका जल्लोष मध्ये आपण त्यांचं आगमन केलेलं असतं ना, तितक्याच जल्लोष मध्ये त्यांचा निरोपही घ्यायचा असतो। कारण बाप्पा बोलतात, कोणतीही गोष्ट येत असेल तर ती एक दिवस निघूनही जाईल, पण ते आपल्यावरती आहे ना, त्यामध्ये खुश व्हायचं की दुःखी। आणि आपले लाडके बाप्पा तर आपल्या सोबत नेहमी राहतील। मग